पुढची बातमी. राज ठाकरेंना ठाणे कोर्टात हजर व्हावं लागलं. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि त्यासाठी राज ठाकरे उपस्थित होते. आज कोर्टामध्ये कलम 313 सीआरपीसी प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती. त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेण्यात आल्या. जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली. आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार. ते नेमकं काय घडलं? नाही, त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाहीये किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते. या संदर्भात प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. कुणाल, नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर 2008चं हे प्रकरण आहे. ज्यावेळेस रेल्वे भरती प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस काही परप्रांतीय उमेदवार देखील मुंबईमध्ये आले होते आणि त्याच उमेदवारांना मनसेने आंदोलन करत मारहाण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांवरती होता आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज राज ठाकरेंना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे राज ठाकरे आज न्यायालयामध्ये हजर देखील झाले. ज्यावेळेस न्यायाधीशांनी काही प्रश्न विचारले, जे काही दोषारोप पत्र त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलं होतं, तपास अधिकाऱ्यांनी जे काही नमूद केलं होतं त्या संदर्भात प्रश्न जे आहेत ते न्यायाधीशांनी राज ठाकरेंना विचारले. त्यानंतर राज ठाकरेंनी सर्व जे आरोप आहेत हे फेटाळून लावलेले आहेत. हे सर्व खोटं आहे, हे मला मान्य नाही, हा गुन्हाच खोटा आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी नाशिकमध्ये होतो, अशा प्रकारची उत्तरं राज ठाकरे यांनी न्यायाधीशांना दिलेली आहेत. आणि पुढील सुनावणी जरी 18 तारखेला असली तरी सुद्धा राज ठाकरेंना या सुनावणीला हजर राहण्याची गरज नाहीये. मात्र सध्या तरी त्यांनी जे काही न्यायाधीशांनी प्रश्न उत्तर विचारली होती, जे काही दोषारोप पत्रामध्ये तपास अधिकाऱ्यांनी लिहिलं होतं त्या सगळ्या आरोपांचं खंडन ठाणे कोर्टामध्ये केलेलं आहे. जी कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा.